आघाडीवर आहेत। भाजपचे सुमित वानखेडे हे आर्वीमध्ये आघाडीवर आहेत, तर महायुतीनं कलांमध्ये डबल सेंचुरी पार केलेली आहे। अश्विन, खरं त्याच्यामुळे 110 जागी सध्या त्याच्यात भाजप पुढे आहे। त्यामुळे 2019चा फिगर देखील भाजपने ओलांडलेला आहे। 105 होता, आता 110 झालाय। शिंदेची शिवसेना 58, अजित पवार 39 अशी सध्याची स्थिती। एकूण जागा 207 ठिकाणी महायुती पुढे आहे। मंगल प्रभात लोढा 12,192 मतांची आघाडी, त्यामुळे मलबार हिल मधली आघाडी वाढते आहे। अपक्ष शरद सोनवणे जुन्नरमध्ये 6व्या फेरी अखेर 5,000 मतांची आघाडी। त्यामुळे खरं लोकसभा निवडणुकीमध्ये जे चित्र पाहायला मिळालेलं होतं, तो अपयशाचा, तो पराभवाचा शिक्का पुसणं महायुतीसाठी आणि खास करून भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं। लोकसभेतल्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःवर घेतलेली होती आणि त्यानंतर जोरदार कमबॅक करत भाजपनं आपला 2019चा विक्रमही मोडीत काढताना प्राथमिक कलांमध्ये तरी दिसलेला आहे। 110 जागांवर आघाडी घेतलेली आहे। ठाण्यामध्ये भाजपचे संजय केळकर 9,000 मतांनी आघाडीवर आहेत। ठाणे शहर हा भाजपचा बांधलेला मतदारसंघ आहे। एक सेफेस्ट मतदारसंघ भाजपचा मानला जातो ठाणे शहर मतदारसंघ, आणि तिकडे भाजपचे उमेदवार संजय केळकर सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। अश्विन, खरंय आर्वीमध्ये भाजपचे सुमित वानखेडे आघाडीवर आहेत आणि त्यासोबतच भिवंडी पूर्व सपाचे रईस शेख आघाडीवर। त्यामुळे भिवंडी पूर्वमध्ये रईस शेख आघाडीवर। पुन्हा एकदा कोणकोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर बघतोय? आदित्य ठाकरे वरळीमध्ये आघाडी टिकवलेली आहे। मिलिंद देवरा पिछाडीवर, संदीप देशपांडे पिछाडीवर। तर सध्या आपण पुढचे कल पाहतोय। कुडाळमधून निलेश राणे यांनी आघाडी अजून ते घेऊ शकलेले नाहीयेत। वैभव नाईक विद्यमान आमदार आपली आघाडी कायम ठेवून आहे। माहीममध्ये पुन्हा एकदा प्रज्ञा आपण बघतोय। महेश सावंत ठाकरे पक्षाचे आघाडी टिकवून ठेवली, अमित ठाकरे पिछाडीवर, त्यामुळे सदा सरवणकर देखील पिछाडीवर। आणि एक मोठी अपडेट काहीतरी येते, भारती आपल्याला सांगेल। भारती, हो, जिल्हानिहाय कशा पद्धतीचा परफॉर्मन्स आहे ते सांगतोय। आता मी ठाणे जिल्ह्याचा परफॉर्मन्स काय आहे तो सांगायला आलेली आहे। ठाणे जिल्ह्यात एकूण जागा आहे 18, मोठा जिल्हा आहे। त्यापैकी 15 जागी या क्षणाला महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहे। भाजपचे उमेदवार 8 जागी, आपल्याला माहिती आहे शिंदेंचं ठाणे म्हटलं जातं। शिंदेंचे 6 उमेदवार आघाडीवर आहे आणि अजित पवार गटाचे 1 उमेदवार आघाडीवर आहे। त्यामुळे 18 पैकी 15 जागी या क्षणाला महायुतीचे उमेदवार। ठाणे 2 नंबरचा मोठा जिल्हा। आता आपण पुणे सांगितलं, जिथेही आपल्याला पूर्णपणे महायुती दिसते, आणि आता हा 2 नंबरचा मोठा जिल्हा आहे ठाणे। त्यामुळे आपल्याला आता जे आकडे दिसतात आहेत महायुतीचे, ते कुठून येतात आहे त्याची थोडीशी कल्पना येते। खरंय, त्यामुळे आधी पुणे आणि आता ठाणे दोन्ही ठिकाणी आपण बघितलं भाजपने वर्चस्व राखलेलं आहे। आणि 212 आता महायुती 212 वर गेली आहे, त्यातले 112 भाजप। प्रज्ञा, 212 महायुती, 112 भाजप। मविया 70, त्याच्यामध्ये काँग्रेस 23, ठाकरे सेना 22, शरद पवारांचा पक्ष 25, तिकडे 110 भाजप, शिंदेची सेना 58।